गेले आणि उर्वरित 6 संघ जे आहेत आज सर्वांना पारितोषिक मिळणार आहे, परंतु पहिलं पारितोषिक घेण्यासाठी उत्सुक असलेले हे संघ आज मात्र वेगळा खेळ दाखवणार का, हा सुद्धा खेळणाऱ्या रसिकांना प्रश्न असणार आहे. दर्शक बिना मैदान सोना, अगदी या ठिकाणी क्रिकेटची आवड असणारे अगदी आपला बहुमोल वेळ खर्च करीत असताना अगदी सवड काढीत या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्व क्रीडा रसिकांचं मात्र स्वागत आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या गेली. तर एकदा स्ट्राईकवर आहेत सौरभ वायकर अर्थात तालुक्यातील मारी आणि नवनाथ शेजूल सर आहेत नॉन स्ट्राईक एंडवर पटेकर सर यांच्या हातात असलेला चेंडू आणि अगदी दोन्ही संघांचा जर विचार केला तर आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा फेरबदल केला नाही. अगदी हिंदी समालोचक आकाश चोप्रा सांगत असतात जो तुटाने उसे जोडना क्यों. अगदी या दोन्ही बॅटर्सना चांगली सुरुवात दिलेली आहे. पटेकर सरांनी सुद्धा चांगली सुरुवात दिलेली आहे. तर आज चांगली सुरुवात कोण देणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्ञान प्रीमियर लीग 2025चा शेवटचा दिवस आणि सामना क्रमांक 1. बॅटीची कडा घेतली. सुवर्ण सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. सौरभ वायकर मारी यावेळेस स्क्वॉट बिहाइंडच्या स्वरूपात पकडला गेलाय. एक सुवर्णमय सुरुवात. पटेकर सर ऑन फायर. पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. अगदीच जर बघितलं तर काय कमालीची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली महत्वाच्या सामन्यामध्ये. आणि या ठिकाणी नक्कीच मला काही आठवणी सुद्धा ताज्या कराव्याशा वाटतात. पटेकर सर या मैदानावर खूप यशस्वी गोलंदाज आपण बघितलेले ठरलेले आहेत. हे मैदान त्यांना लकी आहे. आजही एक महत्वाच्या सामन्यामध्ये आपण बघतोय श्री आर्यन संघ अगदी षटकातील पहिल्या चेंडूवर यश मात्र मिळवतोय. उजव्या इष्टेच्या बाहेर जाणारा चेंडू बघू शकता आपण. पंचांची आता समांतर सुद्धा बघायला मिळत आहेत. अगदीच धाव फलकावर जर नजर टाकली तर नक्की 1-1 आणि रिव्ह्यू कॅन्सल. ठीक आहे तर हा ठीक आहे रिव्ह्यू कॅन्सल आहे. बॅटिंग वाल्यांनी घेतला का गोलंदाजी करणार सांगा. ठीक आहे वाईट साठी रिव्ह्यू आलेला आहे. नक्कीच त्याची पडताळणी मात्र करतील या ठिकाणी
खास मुंबईकर कलीम सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी 1 लाख अजीम सर आहेत. निर्णय काय येतो हे मात्र आपल्याला नक्की थोड्या वेळापर्यंत कळेल. इट्स अ वाईड बॉल. तर वाईड आहे, वाईडच धरला गेलाय. टायमर टाकलेला आहे बरं का. आणि या स्पर्धेचा नियम आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्या मिनिटाला या ठिकाणी 40 मिनिटं संपणार आहे, सॉरी 30 मिनिटं संपणार आहे. 32 दिले का? ठीक आहे, 32 मिनिटं आहेत. 32वा मिनिटं संपला, एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये घेतला जाईल. बघूया. हो, चेंडू मात्र खास यावेळेस गुडलेनचा वापर, खेळपट्टीचा पुरेसा वापर करतायत. आणि आज बॉडी लँग्वेज सुद्धा बदललेली आहे पटेकर सरांची. आज ती धार खऱ्या अर्थानं या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बघायला मिळाली. आतापर्यंत जर विचार केला तर अशोक पानकडे सरांचा निर्णय योग्य ठरवलेला आहे पटेकर सरांनी. अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये आपण बघू शकता एक वाईट चेंडू सुद्धा आहे. बॅटीची कडा घेतोय चेंडू, यावेळेस इनफील्डला क्लिअर केलं. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि ज्ञान प्रीमियर लीगचा येतोय पहिला खणखणीत चौकार. चौकार मात्र आलेला आहे. आज ऋषी धुमाळ यांच्यावर सुद्धा एक मोठा विश्वास नवनाथ शिजोल संघनायकानं दाखवलाय. अगदी पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आपण बघतोय ऋषी यांना मैदानाच्या आतमध्ये यावं लागलं आणि त्यांच्या बॅटीतून पहिला चौकार सुद्धा आलाय. याही वेळेस बॅटीचा कडा, यावेळेस अशोक पानकडे सर स्वतः गलीमध्ये तैनात आहे. पकडला जातो झेल आणि पुन्हा आगमन करीत असताना पटेकर सर CSK संघाला देत आहेत दुसरा धक्का, दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज ऋषी धुमाल बाद. हा, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. अगदी या ठिकाणी विद्युत खांबांवर आपण 4 फ्लेक्स लावलेले आहेत. अगदी जो फलंदाज या फ्लेक्सवर चेंडू षटकार रूपी मारणार आहे त्यांना तब्बल 9 धावा मिळणार आहे बघा. तर हे सुद्धा एक सुवर्ण संधी असणार आहे फलंदाजांसाठी. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत तालुक्यातील एक मोठं नाव अक्षय जराड. खऱ्या अर्थानं या संघाचा इस्पिकचा एक्का, पाठीचा काना. मैदानाच्या आतमध्ये मात्र होतोय. 2 आघाडीचे फलंदाज परतलेले आहे. ऋषी धुमाळ चौकारानंतर परतले आणि सौरव वायकर आज खातही खुलू शकले नाही. पहिल्या षटकातील या चढाओढी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 4 चेंडूंच्या या प्रवासामध्ये 5 धावा खर्च झाल्या. 2 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. अतिशय चांगलं आयोजन बघा. ज्ञान प्रीमियर लीग DPLचं आयोजन 1 नंबर आयोजन. आज देखील तुम्ही एक वेगळी सजावट या मैदानाची बघत आहात. गुडलेनचा चेंडू आहे अगदी समोर, खेळला गेलेला फटका. चेंडू जात आहे डीप लॉंग ऑनच्या दिशेनं, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. तर यावेळेस जर बघितलं तर अक्षय जराड यांच्या गुणवत्तेचं प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं. आडव्या हातानं समोर फटका खेळला गेलाय. चौकार मात्र येतोय धावफलकावर 9 धावा. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर असताना आदरणीय मंगेश पाटील सरांचं लेट पण थेट आगमन. सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 बाद 9. तर शेवटच्या चेंडूची तयारी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता. यावेळेस बघा यू मिस आय हिट. तिसरा धक्का आणि जल्लोषाचं वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता. एक उत्साहाची लाट मैदानाच्या आतमध्ये आली आणि अगदी आपण या ठिकाणी बघतोय पटेकर सरांनी पहिल्या षटकामध्ये CSK संघाला उद्ध्वस्त करून टाकलंय. तिसरा धक्का. फलंदाज यावेळेस अक्षय जराड बाद झालेला आहे.
अगदी चांगलं आयोजन आणि दमदार नियोजन. लाख मोलाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं पारितोषिक 1 लाख. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या आतून मात्र आला गेलाय. तर नवीन फलंदाज वैभव वराळे, माफ करा, सोनेकर आहेत. सोनेचा हा खेळाडू आहे. तर आज मात्र नवनाथ शेजूळ यांना कर्णधाराला साजेशी खेळी करावी लागणार आहे. तो जुना नवनाथ शेजूळ या मैदानावर खेळणार का 2024चा, ज्यानं या मैदानाला अगदी दणानून सोडलं होतं. परंतु एक वेगळी जबाबदारी विठ्ठल जाधव यांच्यावर सुद्धा असणार आहे. डाव्या इष्टीकडे चेंडू मात्र होता, पुरेसा फायदा उचलला गेला नाही. बॅटीचा स्पर्श घेतोय चेंडू, शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण बघू शकता. चेंडूला मात्र रोखल्या गेलंय. एक सिंगल पूर्ण करीत असताना आपण डबल डिजिट्स मध्ये जातोय. 2 अंकी धाव संख्येत आपला प्रवेश होतोय. 10 धावा धावपळकावर असतील. तर पहिला चेंडू चांगला हे सुद्धा आपण बघतोय. चला, नो बॉलचा इशारा आलाय आणि बॅटीचा स्पर्श घेत चेंडू निघालाय. लॉंग लेगच्या दिशेने जाईल. सीमा रेषा पार. ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार चौकार. बघूया, चौकार मात्र येतोय. विठ्ठल जाधव या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी लागली. फ्रीडचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल पवार, क्षमस्व. पुन्हा एकदा नो बॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे. मला वाटतं तर या ठिकाणी लवकरात लवकर तो निर्णय मात्र घ्यायचा आहे. तर हे पहा, फ्रीडचा नियम आपल्या सर्वांना माहिती असेल. जर फलंदाज बदलला तरच विरोधी संघाला क्षेत्ररक्षण बदलण्याची मुभा असते. जर फलंदाज बदलला नाही तर आपण क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही. धावा फळकावर असणार आहे. तर फ्री हिटची पुन्हा एकदा संधी मैदानाच्या आतमध्ये वैभव वराळे आपण बघतोय. तर या ठिकाणी पुन्हा एकदा विठ्ठल पवार, यावेळेस फुल लेनचा चेंडू आहे, क्लिअर केला गेला आहे. डीप लॉंग ऑफच्या दिशेने जाणारा हा चेंडू शैलेश दाने यांच्या माध्यमामध्ये चेंडूला परतवलं जात आहे. एक सिंगल मिळाली. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. नवनाथ शेजूळ संघनायक यावेळेस स्ट्राईक एंडवर. तर विठ्ठल पवार यांना मात्र थोडासा आडव्या हाताने खेळलेला फटका आपण बघू शकता. कॉर्नरच्या दिशेने जाणारा चेंडू, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असतील. एक चांगल्या पद्धतीने आपण बघतोय चेंडू रिटर्न केला गेलाय आणि साहजिक आहे त्यानंतर दोन्ही फलंदाज देखील एकरी धावेवर समाधानी असतील आणि धावफलक 1 ने पुढे देखील जाईल. 18 धावा धावफलकावर. थोडीशी जोखीम घेतली आहे ही वेळेस. जर बघितलं तर फटका फसला आणि सूरज सातदिवे चांगले क्षेत्ररक्षक आणि कमालीचा वेजेज कॅच यावेळेस पकडला गेलाय. तर धक्का नंबर 4 आणि चौथा फलंदाज देखील
ज्याचा आहे स्पर्धा महत्त्वाची आहे. हा सामना त्याही पलीकडे अधिकचा महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यातील विजयी संघ येणाऱ्या काळामध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे. तो मात्र सेमी फायनलचा सामना असणार आहे. तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. अर्थात या सामन्यातील पराभूत संघ 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी एक वेगळी लढत लढणार आहे. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहेत. डीपमध्ये प्रोटेक्शन आदिपुंड चांगले क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि तर आपण बघतोय या ठिकाणी 19 धाव फलकावर मात्र बनवल्या गेल्या. तर षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. विठ्ठल पवार यांनी सुद्धा या स्पर्धेत खूप प्रभावित केलंय. कॉट बिहाइंडचं अपील तात्काळ या ठिकाणी आपण बघू शकता. चला यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांकडे जातोय. तर यानंतर जो सामना आहे मित्रांनो, आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2 CSK नेवासा फाटा. हा संघ मात्र डॉक्टर शंकर वंजारी यांचा आहे. त्यांच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर. या दोन्ही संघ नायकांनी देखील अगदी पहिलं सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. त्यांनी तयार राहायचंय. नॉट आउट. पुन्हा एकदा आघाडीचे गोलंदाज आपण बघू शकता. आपल्या कोठ्यातील शेवटचा षटक घेऊन येत असताना पटेकर सर. पहिला चेंडू आहे, आडव्या हाताने खेळलेला फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध कमालीचा फटका येतोय. स्वागत होत आहे यावेळेस पटेकर सरांचं खणखणीत चौकारानं. यावेळेस देखील आपण बघू शकता चेंडू हवे, 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्नशील. तर नक्कीच शैलेश दाने यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखलं गेलं. पटेकर सरांपर्यंत या चेंडूला पोहोच केलं गेलं. दरम्यानच्या काळामध्ये मात्र आपण बघू शकता 2 धावा पूर्ण झाल्या. 25 धाव फलकावर 4 फलंदाज बाद आहेत. थोडासा अडचणीत सापडलेला चॅम्पियन सुपर किंग संघ. तर या संघातील एक ज्येष्ठ खेळाडू अमीनभाई स्ट्रायव्हर. आणि याही वेळेस संधी मात्र निर्माण झालेली आहे. पुलचा फटका फसलेला आहे आणि अप्रतिम काय झेल पकडलाय. अतिशय सुंदर झेल संदीप जाधव यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय. अप्रतिम झेल पकडला गेला आणि त्यानंतर अगदी धक्का क्रमांक 5 अमीन भाई. नवीन बॅटर येत आहेत मंगेश मुसमाडे. नवीन बॅटर येत आहेत मंगेश मुसमाडे. हे तरुणांचा पुढचा चेंडू. यावेळेस फुललेनचा चेंडू होता. याही वेळेस जर बघितलं तर पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. मंगेश मुसमाडे पुन्हा एकदा आपण बघतोय मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात फसलेले.
सुरेख यावेळेस मात्र चेंडूला क्लिअर केलेला आहे. चांगला फटका आहे आणि नक्की थोडंसं कॉन्फिडन्स या ठिकाणी मंगेश मुसमाडे यांचं वाढलं असेल. एक सिंगल या दरम्यान पूर्ण झाली. धावफलक आपण बघतोय पुढे जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. तर ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट क्लब आयोजित आपण बघत आहोत ज्ञान प्रीमियर लीग 2025. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2. तयार राहायचंय. छत्रपती शिवाजी किंग्ज ब्लास्टर्स जॅकपॉट षटकाची घोषणा आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये झाल्या गेली. तर यानंतरचा जो सामना आहे छत्रपती शिवाजी किंग्ज ब्लास्टर्स CSK यांच्या विरोधामध्ये असणार आहे माक्तापूर ब्लास्टर्स. दोन्ही संघनायक पहिलं सत्र संपल्यानंतर टॉसला तयार राहायचंय. जाऊया अगदी शैलेश दाने गोलंदाजी मार्कवर. चला यावेळेस भाग्य घेऊन आलेले आहेत मंगेश मुसमाडे. बॅटीची कडा होती नक्कीच. इन सर्कल आपण बघितलं शॉर्ट पॉईंटवर संदीप जाधव यांना चेंडून मात्र क्लिअर केलंय आणि या ठिकाणी मात्र 2 धावा आपण बघू शकता पूर्ण होत आहेत. जॅकपॉट षटक आहे तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहे. पहिल्या चेंडूमध्ये आपण बघू शकता 2 धावा निघालेल्या आहे. 16 धावा बनवायच्या आहे. चेंडू 5 शिल्लक आहे. 5 चेंडू 14 हे समीकरण असेल. शॉर्टपिचचा चेंडू आहे. फटका चांगला खेळला परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप जाधव आणि यावेळेस मात्र झैल अक्षरशः सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता 3ऱ्या धावेचे प्रयत्न यशस्वी मात्र असतील. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळत आहेत दुसऱ्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा म्हणजे 2 चेंडूंमध्ये 5 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहे. आणि हे महत्त्वाचं षटक आहे बघा कारण या ठिकाणी CSK निवासा वाटा संघ जर जॅकपॉट षटकामध्ये यशस्वी ठरला तर नक्कीच एक समाधानकारक धावफलक उभारता येणार आहे. यस स्क्वॉट बेंडचा अपील होता. संदीप वाघमारे काय डिरेक्शन चाललंय बघा आज. आणि नवनाथ शिजूळ यावेळेस बघा कर्णधार सुद्धा मागे फिरलेला आहे. एक मोठा धक्का. फलंदाज बाद असणार आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघा श्री आर्यन्स नेवासा वाटा संघ जर बघितला तर संदीप जाधव यांचा एक अवघड प्रयत्न फक्त त्या ठिकाणी आपण बघितलं झेल सुटलेला आहे परंतु त्यानंतर अनेक झेल पकडल्या गेली. स्वतः संदीप जाधव यांनी चांगला झेल पकडला. त्यानंतर सूरज सातदेवे यांचा सुद्धा एक अप्रतिम झेल आपण सर्वांनी बघितला पकडलेला आहे. स्वतः अशोक पानकडे सर आहे ज्यांनी गलीमध्ये एक चांगला झेल पकडलाय. सँडी वाघमारे आज कमालीचं इष्टिरक्षण करतायत आणि अगदी आघाडीच्या 3ही गोलंदाजांनी सातत्य मात्र दाखवले. शैलेश दाने यांच्या खात्यात पहिला बळी आपण बघतोय समाविष्ट होतोय. चेंडू मात्र डॉट असणार आहे. 5 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहे. 4 चेंडू या ठिकाणी आपण बघतोय संपलेले. तर आता 2 मोठे फटके मात्र अपेक्षित आहे. पुढचा चेंडू आहे विशाल धुमाळ आपण बघतोय. यावेळेस मात्र फुल केलाय आणि पॉवरफुल केलाय बघा. तर 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि ज्ञान प्रीमियर लीगचा एक शानदार जानदार चौकार मात्र आलेला आहे.
तर 9 धावा आलेल्या आहेत. तर हा हा 2 मिनिटं सर. 30 धावा आहेत बघा, 30. जॅकपॉट षटकामध्ये मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये CSK संघाला अधोगतीला सामोरं जावं लागलं. या ठिकाणी धावा 16 बनल्या नाही. तर पुन्हा एकदा आपण मला वाटतं या ठिकाणी विश्रांतीचा काळ मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलेला आहे. तर नक्कीच आपण देखील या ठिकाणी थोडंसं थांबू. आणि एक ऐतिहासिक मैदान बघा, नामदेव नगर, अगदी ठाणगे पाटलांच्या मालकी हक्काचं हे मैदान. आणि या ठिकाणी आयोजकांच्या परवानगीला विनंतीला त्यांनी मान दिला. आणि माझ्या अंदाजे ही शेवटची स्पर्धा असेल या मैदानावर. भविष्यात या मैदानावर पुन्हा स्पर्धा होणार नाही, परंतु या मैदानाची सांगता जर बघितली तर खऱ्या अर्थानं आपण बघतो एक मोठ्या स्पर्धेच्या स्वरूपामध्ये या मैदानाची सांगता नक्कीच होणार आहे. याचं श्रेय नक्की ज्ञान फाउंडेशन ऑफ पसायदा अँड स्पोर्ट क्लबचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य गेली 2 महिन्यापासून या स्पर्धेसाठी ते परिश्रम घेत आहेत. आणि तर या ठिकाणी बघा 30 धावा फलकावर आहेत. अ, 6 फलंदाज आपण बघू शकता या ठिकाणी बाद झालेले. तर मैदानाच्या आतमध्ये तुषार जावळे नवीन गोलंदाज. आणि तुषार जावळे यांची लॉटरी लागली बघा, कारण या संघानं त्यांना घेतलं. खऱ्या अर्थानं त्यांना संधी सुद्धा मिळाली गोलंदाजी माध्यमामध्ये. म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक तरुण खेळाडूंना संधी द्यायचं काम या स्पर्धेने केलेलं आहे. यावेळेस पूल मात्र केलेला आहे. यावेळेस टप्पा आपण बघू शकता. आणि त्यानंतर शैलेश दाने चेंडूच्या मागे मात्र आलेले. आणि दरम्यान अगदी 2 धाव्यांची संधी होती, ती मात्र पूर्ण झालेली आहे. तर 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलकावर 32 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. मंगेश मुसमाडे बघा, हे देखील तरुण उत्करू फलंदाज, एक नवीन खेळाडू. यावेळेस चांगला फटका आहे, अगदी समोर आलेला हा चेंडू. आणि आपण काय बघतोय, पुलाखालून पाणी गेलंय. आधी पोहण यांचं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सटकला आणि सीमेरेषेला मात्र जाऊन धडकलेला आहे. यावेळेस मिळतील धावा 4 चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर होत आहेत 36 धावा. टॉसला तयार राहायचं आहे बरं का. षटक क्रमांक या ठिकाणी 5 चालू झालेले आहे. 6वं षटक संपल्याबरोबर आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही आहे. तुम्ही अगदी षटक संपल्याबरोबर या ठिकाणी हजर पाहिजे दोन्ही कर्णधार, मक्तापूर ब्लास्टर्स आणि CSK नेवासपाटा. यावेळेस दिशा थोडीशी वेगळी आपण बघू शकता. डीप लॉंग ऑनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण शैलेश दाने आहेत. एक सक्षम क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे अशोक पानकडे सरांनी. नक्कीच थोडीशी इदगूत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्या तरुण गोलंदाजाला सँडी वाघमारे यांनी मार्गदर्शन केलेलं आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये 37 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांची लढत. कमालीचं बघा,
बॅक टू द बॉलर यावेळेस फटका खेळला गेला आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. ही चपळाई आहे. तरुणांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघू शकता नक्कीच संधी मिळाली. संघ नायकांनी सुद्धा या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तरुणांसाठी सुद्धा वेगळे पारितोषिक आहेत. चला याही वेळेस आपण बघतोय चेंडू गेलेला आहे सीमारेषा पलीकडे. अगदी जी नवीन पारितोषिक आहे तर या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय डॉक्टर मनोज कुमारजी शिंदे यांच्या वतीनं एक चषक सुद्धा आपण बघतो जे मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आयोजक कमिटीच्या वतीनं सुद्धा काही पारितोषिक आहे. यावेळेस मात्र चेंडूला दाखवलंय आसमान आणि चेंडू गेला आकाशमार्गे मैदानाच्या बाहेर. येतोय ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार षटकार. तर अनेक विभागामध्ये आपण या ठिकाणी बघतोय पारितोषिकांची लयलूट केल्या गेलेली आहे. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलं गेलं. 6 गडी परतलेले. 47 धावा धावफलकावर आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 47 धावा आता या ठिकाणी आहेत. आता कोणता संघ स्वतंत्र होणार हे मात्र सांगता नाही. धन्यवाद नितीन बुरुडे. नितीन बुरुडे आमचे गुरु आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघूया. तर रॉकस्टार रिकी गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. आसिफ शेख अगदी पहिला चेंडू आहे. जागा देत नाही बघा. पहिला चेंडू थोडासा बंदिस्त फलंदाजाला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु एक चांगला ड्राईव्ह आपण बघतोय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाल्या गेली. 48 धावा धावफलकावर आहे आणि नक्कीच आता मला मेजर गजे सांगतायत हा सामना देखील चांगला होईल कारण कमी धावांचे जे सामने आपण या स्पर्धेमध्ये बघितले ते चुरशीचे झालेले आहेत. तर एक अंदाज नक्कीच प्रेक्षक आणि सर्व या ठिकाणी अंदाज दर्शवत आहेत. अनेक पारितोषिकांनी सजलेली स्पर्धा. अगदी टॉसला तयार राहायचं. शेवटचा षटक आहे. बघूया. चांगला फटका आहे बघा. यांची फलंदाजीची शैली वेगळी आहे आणि याही वेळेस बघा पुला खालून गेलेलं हे पाणी आपण बघतोय. थोडंसं नशीब खऱ्या अर्थानं फलंदाजांच्या पाठीशी आहे. गरज असताना मिळालेला हा सुवर्ण चौकार आणि आपण अर्धशतकाच्या पार जातोय. 52 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. बघूया. चला यावेळेस पूल चांगला झालेला आहे आणि आपण बघत आहोत आजच्या सत्रातील एक गगनचुंबी षटकार. अठ्ठावन्न धावा आहेत बघा. आज मात्र या तरुणांनी खऱ्या अर्थानं कमालीची फलंदाजी केली. मंगेश मुसमाडे असतील आणि या ठिकाणी आपण विशाल धुमाळ यांना बघतोय. त्यांना देखील या संघात संधी मिळाली. रॉकस्टार रिकी यांच्यावर आक्रमण यावेळेस पुनरागमन सुद्धा. अगदी जर बघितलं तर सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत रॉकस्टार रिकी यांनी 11 धावा खर्च केलेल्या आहे. उरलेल्या 2 चेंडूंमध्ये त्यांचा प्रयत्न वेगळा असेल परंतु फलंदाजाचे प्रयत्न काय असतील हे मात्र खऱ्या अर्थाने आपण बघणार आहोत. हा बघा डॉट चेंडू येतोय याही वेळेस आणि लास्ट कॉल आहे बरं का. दोन्ही कर्णधारांना लास्ट कॉल आहे. लास्ट CSK नेवासाबाडा फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी.
लास्ट कॉल आहे दोन्ही संघांना. सीएसके नेवासा पाटा यांच्या विरोधामध्ये मक्तापूर ब्लास्टर्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर हा चेंडू मात्र योग्य आहे. आणि यावेळेस आपण रॉकस्टार रिकी यांची सुद्धा स्तुती करू बघा, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूंवर मोठे फटके आले, त्यानंतरचे 2 चेंडू डॉट आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं काय झेल पकडलाय बघा. सूरज सातदिवे लाजवाब झेल. आणि जाता जाता रॉकस्टार रिकी यांच्या खात्यात सुद्धा आपण बघतोय एक बळी नोंदवला जातोय. 58 धावा आहेत या ठिकाणी आणि 59 धावांचं लक्ष आहे. तर अगदी नाणेफेक या ठिकाणी केलं जाईल. दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी यायचंय. नवनाथ शिजोळे यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि फलंदाज अगदी अशोक पानकडे सरांना विनंती आपण आघाडीचे 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. एक या स्पर्धेच्या निमित्तानं काही आगळे वेगळे पारितोषिक जी या ठिकाणी आलेली आहे. मक्तापूर ब्लास्टर्स या ठिकाणी यायचंय. मक्तापूर ब्लास्टर्स आणि सीएसके तुम्हाला शेवटचा कॉल आहे. जर वेळ झाला तर तुम्हाला 5 ओव्हरचा सामना खेळवण्यात येईल. चला लवकर लवकर या ठिकाणी टॉस केला जाईल. धन्यवाद. या ठिकाणी डॉक्टर गोरे यांचे आम्ही आभारी आहोत. तर या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाला या स्पर्धेच्या निमित्तानं एक नामांकित बॅट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजाला नामांकित कंपनीचे पादत्राण म्हणजे शूज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी स्मार्ट वॉच आणि उत्कृष्ट एसटी रक्षकाला देखील या ठिकाणी स्मार्ट वॉच दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये जे नवोदित खेळाडू खेळले त्यांचा देखील या ठिकाणी आयोजकांनी एक वेगळा विचार केलेला आहे. त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी पारितोषिक आहे. अगदी नवोदित गोलंदाजाला या ठिकाणी स्मार्ट वॉच, नवोदित बॅट्समॅनला सुद्धा या ठिकाणी स्मार्ट वॉच आहे आणि नवोदित फिल्डरला सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं स्मार्ट वॉच दिली जाणार आहे. अगदी एक आगळं वेगळं आयोजन आणि दमदार नियोजन. अगदी मक्तापूर ब्लास्टर्स आलेले कुणी तर अगदी या ठिकाणी 59 धावांचा पाठलाग आपण बघणार. टॉस केला जातोय बघा. 2 संघनायक आहेत या ठिकाणी. आकाश नवगिरे कर्णधार मक्तापूर ब्लास्टर्स आणि सीएसके संघाचे संघनायक आणि संघ मालक आदरणीय शिवाजी डॉक्टर शिवाजी वंजारे, शंकर वंजारे माफ करा. आणि या संघाचे अजूनही एक संघ मालक आहे आदरणीय भाऊसाहेब भूमकर. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत मात्र असणार आहे. नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न केलं जात आहे. गणरायाच्या नावाचा जयघोष आपण बघू शकता. आणि अगदी धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू होईल. आघाडची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येईल. अगदी पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आपल्याशी एक नवीन गोड आवाज जोडला जाईल. व्हॉइस ऑफ श्रीगोंदा आदरणीय अभिजित राऊत सर.
हॅलो, पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो या मैदानावरती. नेवासा तालुक्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेचा असलेला करंडक, अर्थातच नेवासा तालुक्यामध्ये क्रिकेटची पंढरी ज्ञान प्रीमियर लीग 2025च्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ऐतिहासिक असा वारसा लाभलेला नेवासा तालुका, नेवासा तालुक्याचा देखील मोठा इतिहास आहे, त्याच्यावरती देखील आज बोलूयात. नामसंग कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो खरा नारायण, ठाईची बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. समालोचन कक्षामधून मी समालोचक द व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अर्थातच अभिजित राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतो या मैदानावरती. तुका म्हणे याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. मंडळी, शेवटचा दिवस आपल्याला इथे बघायला मिळतोय. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. सुरुवातीची काही षटकं गोलंदाजांच्या दिशेने दिसताना सामना फलंदाजाने पुन्हा एकदा खेचून आणला. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्लेची घोषणा होतीये. टाइम देखील सेट केला जातोय. दुपारचे 3:40 वेळ झालाय. लेट्स प्लेची घोषणा देखील होतीये. नक्कीच इथे पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये, पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. काही काळ चेंडू हवेमध्ये राहिलाय नो मॅन्स एरियामध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे, अगदी कुठलाही खेळाडू मात्र तिथे बघायला मिळत नाहीये. पहिली क्वार्टर फायनल आहे, इथे क्वार्टर फायनलची लढत आहे. एक संघ ऑलरेडी सेमीफायनलला पोहोचलेला आहे. त्यांच्यासोबत कोण दोन हात करणार यासाठीचा एक मोठा संघर्ष इथे बघायला मिळतोय. संघर्ष जितना बडा, जीत उतनी शानदार होती है. क्वार्टर फायनल 2चा टॉस देखील संपन्न झालाय. सीएसके संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मॅच मैदानावरती रंगती आहे. क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. पहिल्या डावा अखेर आपण पाहतोय. टार्गेट सेट केलं इथे 59 धावेंचं. 36 चेंडू 59 धावा. काल देखील यावेळेचा बॉल उडवलाय डीप लॉंग ऑफ. या बॉलवरती पाहायला मिळतोय शिव छत्रपतींचा छावा. बाबा इथे मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दर्जेदार असं नियोजन आपल्याला या स्पर्धेचं बघायला मिळतंय. आज मुख्य व्यासपीठ जर तुम्ही बघितलं, आकर्षक असं डेकोरेशन. आज लाइटिंग देखील तुम्हाला बघायला मिळेल. डीजेचा दणदणाट देखील ऐकायला मिळेल. कारण या मैदानाचा आजचा सांगता समारंभ आहे. या मैदानावरती तुम्हाला भविष्यामध्ये पुन्हा स्पर्धा बघायला मिळणार नाहीये जर तर मध्ये. कारण या मैदानावरती भविष्य काळामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे तुम्हाला इमारती देखील बघायला मिळू शकतात. नेवासा शहराचं झपाट्याने वाढलेलं शहरीकरण. हल्ली जर तुम्ही बघितलं नेवासा ते नेवासा फाटा हे अंतर भरपूर आहे. परंतु जसं काय ज्यावेळेस तुम्ही फाट्यावरती येता अगदी तुम्हाला नेवासाला आल्याची अनुभूती येते. कारण एक फाटा मोठा आहे. यावेळेस हा बॉल सरळ जाऊन धडकतोय तिथे सीमा रेषेवरती. या चेंडूवरती देखील चौकार. 12 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आतापर्यंत वसूल केलाय. मोठा संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय. दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा संघर्ष. 33 बॉल 47 धावा. अजून देखील सामना ऑन आहे. राईट हँड बॅटर इथे आदिल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल अत्यंत भन्नाट वेग
लाजवाब गोलंदाजी इथे बघायला मिळते. ज्या गोलंदाजाला पहिल्या 2 चेंडूवरती आसमान दाखवलं त्याने मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे. शेवटचे 32 चेंडू आणि अजून देखील 47 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रशस्त मैदान आहे. आज या मैदानावरती तुम्हाला 9 धावा देखील मिळणार आहेत. 9 धाब्यांचा बोनस मिळवायचा असेल तर फटका देखील जोरदार सजवावा लागेल. तो प्रयत्न इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल डीप लॉंग ऑफ सीमारेषा मार्गस्थ होतोय. या चेंडूवरती देखील ज्ञान प्रीमियर लीगचा बहारदार चौकार. जे आपण लाईटचे टावर बघताय त्याला लावलेला जो फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सवरती जर चेंडू आदळला तर आपल्याला 9 धावेंचा बोनस. आणि हे फ्लेक्स जर तुम्ही बघितले फक्त 4च लावलेले आहेत आणि तुम्हाला आज नशीब आजमावण्याची संधी असेल. उपस्थित होत आहेत पप्पू शेठ, पसायदान स्पोर्ट क्लबचे कर्णधार, DPL कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू भाऊ डवले यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. पप्पू डवले खरं तर क्रिकेटवरती असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम, क्रीडा क्षेत्रावरती प्रेम केलंय. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर येत फटका सजवलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने एक टप्पा घे चेंडू मार्गस्थ होतो सीमारेषा बाहेर. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय ज्ञान प्रीमियर लीगचा दिमागदार चौकार. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 3 चौकाराच्या माध्यमातून एक षटकार देखील आहे. धावफलकावरती 20 धावा, 20 रन, 20 धावा धावफलकावरती आहेत. DPL सीझन 2 मध्ये आपण आहोत. अंतिम चरणाकडे वाटचाल. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच एक मोठा थरार इथे बघायला मिळेल. बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले, इथे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये धाब्यांचा पाऊस देखील करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती नेवासा तालुक्यामधील कोयनूर हिरा, अक्षय जराड, अनेक खुल्या गटामध्ये खेळणारा, ओपन गटामध्ये खेळतो, कमर्शियल क्रिकेट देखील अक्षयच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. आयकॉन म्हणून प्रचंड मागणी असलेला खेळाडू आहे. नेवासा तालुक्यामध्ये एक मोठं नाव आहे. यावेळेचा बॉल फुल ऑर लेनचा चेंडू, तिथे अतिशय सुरेख गोलंदाजी. ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये मेजर साहेब आमच्या समवेत आहेत. पांडुरंग गजे, महाराष्ट्र पोलीस यांचं देखील आम्ही स्वागत करतो. इथे उपस्थित होत आहेत. यावेळेचा बॉल सुरेख फटका सजवला. या चेंडूवरती देखील सनसनीत चौकार पाहायला मिळतोय. नेवासा तालुक्यामधील प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक साळुंके सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. DPL सीझन 2 मध्ये आपलं स्वागत असेल. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा आपण इथे पाहतोय. यावेळेचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. हा बॉल देखील जातो सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळतोय. 28 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. काय बॅटिंग केली आहे इथे सँडी वाघमारेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सँडीच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा वसूल केल्यात. आधीच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 18 धावा वसूल केल्यात. चांगली बॅटिंग बघायला मिळते. अजून देखील 27 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे उपस्थित होत आहेत टेनिस क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारे आणि टेनिस क्रिकेट जे निस्सीम चाहते, नेवासा तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असेल आवर्जून भेट देणारे आदरणीय गंडाळ मामा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. अक्षयवरती आक्रमण केलं होतं परंतु त्यानंतर त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 26 चेंडूमध्ये अजून देखील 31 धाब्यांची आवश्यकता आहे. DPLचं हे पर्व आपण इथे पाहतोय. यावेळेचा बॉल फुल ऑर लेनचा चेंडू, सुरेख सुरेख गोलंदाजी बघायला मिळते.
एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसवलेला हा बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. खरं तर तुम्हाला कमबॅक देखील करता आलं पाहिजे. मी सातत्याने सांगत असतो, ज्या व्यक्तीवरती खरं तर 3 वेळेस त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्या व्यक्तीवरती पत्नीने देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल केला, ज्या व्यक्तीवरती आपण पाहतोय देशद्रोहासारखा एक खोटा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल झाला, अर्थातच भारतीय संघाचा एक आक्रमक गोलंदाज मोहम्मद शमी याने वर्ल्ड कपमध्ये केलेलं कमबॅक. खरं तर तुम्हाला आयुष्यामध्ये असं कमबॅक देखील करता आलं पाहिजे. कठीण काळामध्ये खचून जायचं नसतं, कठीण काळामध्ये मोठ्या धैर्याने उभं राहायचं. नक्कीच दिनेश कार्तिकने देखील कित्येक वेळा असं कमबॅक आपण केलेलं बघितलंय. आमचे गजे मेजर साहेबांनी त्यांची देखील आठवण करून दिली. त्यामुळे कठीण काळामध्ये खचून जायचं नाही, मोठ्या धैर्याने उभं राहायचं. कारण वाईट काळ तुमच्याकडे मुक्कामाला आलेला नसतो, तो वाईट काळ थोडा दिवस असतो, तो देखील निघून जातो. इथे आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा. आमच्या समवेत आज गेली 5 दिवसापासून tenniscricket.in खास करून मुंबईवरून आलेली संपूर्ण टीम आमच्या समवेत जॉईन आहे. खरं तर tenniscricket.in ही फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे, भारतापुरती नव्हे तर विदेशामध्ये देखील काम करते. तुमची सुरुवात कुठून होते याला काही महत्त्व नसतं, परंतु तुमची सुरुवात होणं फार महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य स्पर्धेमधून सुरुवात केली आपण पाहतोय tenniscricket.in ने. आज देशामधील अनेक नामांकित स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या जात आहेत. यावेळेचा बॉल मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत, टिपला गेला झेल. बिग विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसेल. अक्षयच्या हातामध्ये झेल टिपला गेलाय, अतिशय सुरेख झेल. गोलंदाज आपण पाहतो इथे मंगेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपण इथे पाहतोय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत शैलेशला आपण इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. खरं तर आज तुम्ही सर्वांच्या व्हॉट्सअपला स्टेटस बघितलं असेल. टेनिस क्रिकेटचा एक आक्रमक खेळाडू खरं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते काल यांना देखील डोळ्याला इंजुरी झाली. टेनिस क्रिकेटमध्ये अशा अनेक इंजुरी आपल्याला बघायला मिळतात. या मैदानावरती देखील बऱ्याचशा खेळाडूंना इंजुरी प्राप्त झाल्या. यावेळेचा बॉल आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड फटका असेल जमिनीत समांतरचा, त्यावरती एक धाव प्राप्त होतीये. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये धावा कमी होत्या आणि या डावाचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये धावेंचा पाऊस झालेला आहे, महापूर आलेला आहे. तो महापूर इथे थांबवावा लागेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे, 2 षटकामध्ये धावा देखील आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल सुरेख फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय 2 हातांची ओंजळ रिकामी राहिली आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅचेस जीतो मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस, छोड़ो कॅचेस गमाओ मॅचेस. कॅच छूटा गेंदबाज का दिल भी टूटा. इथे जीवदान देखील प्राप्त होतंय. यावेळेचा बॉल फुलर लेनचा चेंडू होता, फक्त बॉलला दिशा दाखवली आहे, त्यावरती आपण पाहतोय एकच धाव तिथे प्राप्त होतीये. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 3च धावा त्याने खर्च केल्यात, एक महत्वाची विकेट देखील प्राप्त केली आहे. मंगेशला आपण इथे पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेचा बॉल कव्हरमध्ये ढकलून दिलाय, तिथे एक धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक पुन्हा एकदा गती धारण करेल. 34 धावा. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या. यावेळेचा बॉल अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावरती मात्र
लेग बायचा इशारा देखील प्राप्त होतोय. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक देखील आपण या ठिकाणी घेतोय कारण ऊन जास्त आहे. थँक्यू डीजे. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक देखील संपन्न होतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाणी आलं होतं. पाण्याबरोबरीत कुठला तरी कानमंत्र देखील मैदानावरती आला असेल. पाहायचं हा कानमंत्र किती फायद्याचा ठरतो. IPL मध्ये देखील तुम्ही टाइमआउट नंतर कित्येक वेळा खेळामध्ये बदल होताना बघितलेला आहे. यावेळेस काय बदल घडतोय. गोलंदाजाच्या दिशेने सामना झुकेल का फलंदाजांच्या दिशेने असाच सामना पुढे चालू राहील हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये देखील गर्दी मोठी आहे. साहिलला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती इथे पाहतोय. एक धाव देखील प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलकावरती 36 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अजून देखील 17 चेंडू आणि 23ची मॅच. 17 चेंडूमध्ये अजून देखील 23 धावेंची आवश्यकता आहे. एक गडी बाद झालेला आहे. आदिप पुंड मात्र इथे 7 चेंडूमध्ये 20 धावेंवरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्यांनी या मैदानावरती केलेली आहे. चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली. यावेळेस उसळी घेणारा चेंडू त्यावरती बॅटची हलकीशी एज प्राप्त होते आणि यावरती देखील विकेट. डीजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर बदल घडणार आहे आणि तो बदल देखील आपल्याला बघायला मिळाला आहे. नवीन फलंदाज अशोक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अशोक अर्थातच नेवासा तालुक्यामधील बाहुबली. क्रिकेटमध्ये मला आणखीन एक बाहुबली बघायला मिळाला नेवासामध्ये. अखिल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक बाहुबली राहुरीचा आहे, सुनील खर्डे. आणि दुसरा जर बघितला ना तुम्ही तुळजापूरचा अमर गायकवाड, त्याला देखील बाहुबली म्हणून ओळखलं जातं. आणि तिसरा आता भेटला नेवासामध्ये. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख नक्कीच आपल्याला इथे बघायला मिळतोय. सदोतीस धावा इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर आमचे संदेश सर कळवत आहेत की अखिल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुमित ढेकळे हे खरं तर पहिले बाहुबली आहेत. नक्कीच त्यांचा देखील या ठिकाणी नामोल्लेख केला जातोय. यावेळेचा बॉल एस्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय.
आपल्याला इथे बघायला मिळतोय शेवटचे 14 चेंडू 22ची मॅच. पियुषला आपण इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. पियुष घोलप यावेळेस मैदानावरती दाखल झालेला आहे. सामन्यामध्ये कमबॅक. साहिल सय्यद मैदानाच्या आतमध्ये पाहायचं यावेळेस कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये धावा खर्च कमी केल्या, विकेट देखील 2 प्राप्त केल्यात. अजून देखील संधी आहे त्याच्याकडे. यावेळेसचा बॉल मिड ऑफ मध्ये मार्गस्थ केला, हलक्या हाताने खेळून काढत तिथे सावधानतेने भूमिका घेतली आहे. इथे जास्त घाई करून आता चालणार नाहीये. सिंगल डबलने देखील सामना होऊ शकतो. ही रणनीती आखून खरं तर मैदानावरती उतरलेला आहे. इथे आपण पाहतोय CSK संघाच्या देखील या षटकामध्ये 26 धावा होत्या. 5 विकेट देखील त्यांनी गमावल्या होत्या. परंतु इथे मात्र जमेची बाजू आहे फलंदाजांची. यावेळेचा बॉल बॅटची कडा. इथे येतोय नशिबाचा चौकार. जॅकपॉट. नक्कीच आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. अतिशय सुरेख फटका. नशिबाची साथ. इथे मात्र डोक्यावरून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती देखील खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रति हल्ला देखील जोरदार बघायला मिळतोय. चांगली सुरुवात इथे झाली आहे. यावेळेसचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला जाईल. आणखीन एका विकेटचं पतन. मॅजिक ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आलाय, या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 16 धावा घ्यायच्यात. 16 पेक्षा जास्त धावा आल्या तर तुम्हाला बोनस आहे, आणि 16 पेक्षा कमी धावा आल्या तर तुम्हाला तोटा देखील सहन करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आसिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेस महत्वपूर्ण असं षटक. यावेळेसचा बॉल तेज रफ्तार. गुड लेन स्पॉट वरती टाकलेला चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंग टीमने मात्र आपल्या रिव्ह्यूचा देखील वापर केलेला आहे. नक्कीच जॅकपॉट ओव्हर सुरू आहे, त्यामुळे इक्वेशन देखील आपण बघणार आहोत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जसं पाणी आलं, पाणी येऊन गेलं ना, डावाचे सूत्र देखील बदलले. शेरखान सर, 1900 मैदान के बीच में आया है पानी, क्या बदलेगी कहानी, आमचे सलीम भाई नेहमी सांगतात. आणि इथे
फेअर डिलिव्हरी. इथे आपण पाहतोय महत्वाचं षटक मार्गस्थ आहे. फक्त 4 धावा आल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये. अजून देखील यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला जाईल. बिग विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. जबरदस्त सेलिब्रेशन. जल्लोष जल्लोष बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेट चढ आपल्याला इथे बघायला मिळते. आतापर्यंत 5 विकेट गमावलेले आहेत. अजून देखील या डावामध्ये बरचसं काही शिल्लक आहे. जबरदस्त सामना इथे रंगलाय. काय गोलंदाजाने कमबॅक केलंय. एक चौकार आला. त्यानंतरचे लगातारचे 3 चेंडू डॉट. 2 विकेट देखील हासिल केल्यात. अजून या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामधील. यावेळेचा बॉल फटका सुरेख. मिडॉन मधून डीप लॉंगर मध्ये मार्गस्थ होणारा बॉल. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने तिथे पडलाय. फेकी देखील सुरेख. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. गुड स्टॉप. चांगला स्टॉप. अक्षय काळे खरं तर उर्फ लाला. वेग जास्त आहे लालाकडे. तुम्ही बघितलं असेल अगदी बॅक टू द बॉलर होता. तिथून धावत अगदी सीमारेषेवरती तिथे खरं तर ग्रास मैदानावरती जशी झेप घेतात ना तसं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खरं तर आता इजा झाली असेल परंतु ती नंतर कळेल. यावेळेस पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये डेट चेंडूची घोषणा देखील मैदानाच्या आतमध्ये होतीये. इथून पुढे देखील महत्त्वाचं षटक आहे. मॅजिक ओव्हर. आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. त्यामुळे मायनसमध्ये खातं जाण्याचे जास्त चान्सेस. यावेळेचा बॉल. उसळी घेणारा चेंडू. काय जबरदस्त चेंडू टाकला इथे. एक गेंद नाही ती आग का गोला था. इथे डॉट बॉल आलाय. फक्त 6 धावा या षटकामध्ये आल्यात. त्यामुळे 3 धावा मायनस होतील. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून देखील 14 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू 14ची मॅच आहे. अतिशय जबरदस्त मॅच. लो स्कोरिंग मॅचेस तुम्हाला रंगतदार होताना बघायला मिळतात आणि या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानावर अनेक वेळा असे सामने तुम्हाला इथे बघायला मिळालेत. आणि DPLचं आयोजन जर तुम्ही बघितलं ना याचसाठी हे आयोजन असतं. एक चुरशीचे सामने. प्रेक्षकांना खेचून आणणारी स्पर्धा. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. चला टीम मीटिंग घेऊ नका. चला लवकर थोडंसं स्पीडअप करा आणि पुढची टीम आपण लगेच तयार राहायचंय. CSK टीम आपण एका ओळीने लाईनवरती येऊन थांबायचंय. सहा चेंडूमध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. एक मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. काय दमदार नियोजन या स्पर्धेचं इथे नक्कीच बघायला मिळतंय. शेवटचे 6 चेंडूची जबाबदारी आपण पाहतो इथे किशोरवरती सोपवलेली आहे. मोठी जबाबदारी आहे नक्कीच ही जबाबदारी. 6 चेंडू 14ची मैच है. क्या लगता है क्या हो सकता है इस मैदान के बीच में. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी कुठं कसं काय घडेल सांगू शकत नाहीये. हा अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ. यावेळेचा बॉल अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये. पायांवरती चावून आदळलेला चेंडू. त्यावरती मात्र फक्त एकच धाव मिळते. लेग बायचा इशारा कळवत आहेत मुख्य पंच. एका धाबेने समीकरण देखील बदललं जाईल. 5 चेंडू 13ची मॅच. इथे जिंकणाऱ्या संघाला मात्र सेमीफायनल मध्ये स्थान मिळेल तर पराभूत होणाऱ्या टीमला 5व्या किंवा 6व्या क्रमांकाच्या बक्षिसावरती समाधान मानावं लागेल.
संघर्ष मोठा आहे, हा संघर्ष इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, डीप लॉंग ऑफ मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. शेरखान सर, तुम्हाला ते 2 चौकार आठवत असतील, पुलाखालून पाणी निघून गेलेलं. खरं तर ते आता विजयाच्या अडसर येत आहेत. तुमची फिल्डिंग देखील चांगलं होणं अपेक्षित असतं. फिल्डिंगमध्ये ज्या चुका झाल्या त्या पुढे जाऊन तुम्हाला अडचणीच्या बनतात आणि त्या 8 धावांचं नक्कीच इथे ओझं देखील आपल्याला आज टीमवरती बघायला मिळत आहे. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. यावेळेस पाहायचंय, संधी प्राप्त झाली आहे. फटका सुरेख आणि या चेंडूवरती एक टप्पा घेत सीमारेषा फोडतोय. थँक्यू. 3 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता आहे. चौकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन आलाय. काय जबरदस्त बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. DPL पर्वामधील आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि पहिल्याच मॅच मधील एक रंगतदार सामना आपल्याला इथे बघायला मिळतोय. 3 चेंडू 8 ची मॅच आहे. उत्कंठा शिगेला पोहोचल्यात. सेमीफायनल मध्ये कोण जाणार? सेमीफायनल मध्ये पोहोचलेली टीम आपण पाहतोय इथे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब. नक्कीच एक रंगतदार अशी मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. अतिशय दर्शदार आयोजन. अगदी कोणाला इंजुरी प्राप्त झाली तर फर्स्ट एड बॉक्स देखील आहे. डॉक्टरांचे देखील उपलब्ध. यावेळेचा बॉल पंचांकडे मोठी अपील आणि इथे पाहायचंय फलंदाज बाद. हॅलो, पुढची टीम आपण तयार आहात. CSK टीम. CSK टीम आपण लाईन वरती येऊन थांबा. मला अजून टीम दिसना. CSK टीम हात करा. वॉर्मअप वगैरे करून घ्या. बॉडी गार असल्यानंतर मैदानावरती उतरू नका. एका मैदानावरती गेलो, अगदी डगआउट मधून खेळाडू डायरेक्ट मैदानावरती आले आणि एका खेळाडूचे गुडघ्यामधूनच पाय फिरला. लिगामेंट फेल. त्यामुळे वॉर्मअप देखील फार महत्त्वाचा आहे. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 8 ची मॅच आहे. सामना अजून देखील संपलेला नाहीये. सामना बरोबरीमध्ये. फलंदाजामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, हिंमत आहे. नक्कीच षटकार पाहायला मिळेल का या चेंडूवरती? यावेळेस खाली राहिलेला बॉल. तिथे काय कमालीचा चेंडू आहे. इथे निर्धाव चेंडू बरोबरीत. तिथे 1 चेंडू 8 ची मॅच. टाइम तुमचा सेट केलेला आहे. तुमचा टाइम संपला तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. 1 चेंडू 8 ची मॅच आहे. नक्कीच एक रोमांचक सामना आपल्याला इथे बघायला मिळतोय. 1 चेंडू 8 ची मॅच आहे. मंडळी, अजून देखील सामना संपलेला नाहीये. इथे जर एखादा बिमार चेंडू आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणारी टीम येऊ शकते. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कुठं कसं काय घडेल सांगू शकत नाहीये. यावेळेचा बॉल पुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे सेमीफायनल मध्ये धडक मारणारी टीम आपण पाहतोय इथे. थँक्यू डीजे. सेमीफायनल मध्ये धडक मारणारी टीम आपण इथे पाहतोय. CSK डॉक्टर गोरे सरांची टीम आपण पाहतोय इथे सेमीफायनल मध्ये धडक मारतीये. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम असेल तर पराभूत टीम आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपण देखील चांगला खेळ दाखवलाय. आयोजकांच्या वतीने आपलं देखील आभार. चला